नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील नवी आच्छी गावात चिकनगुन्ह्याचा उद्रेक, आरोग्य यंत्रणा झाली सज्ज. शिंदखेडा तालुक्यातील नवी आच्छी गावात चिकनगुन्ह्याचा उद्रेक झाल्याची माहिती समोर आलेली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसात ताप, सांधेदुखी, अंगदुखी आदी लक्षणांनी अनेक नागरिक बाधित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केलेली आहे. दरम्यान गावात वैद्यकीय पथके दाखल झालेली असून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधोपचार सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने फॉगिंग, औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घर परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याचे साचलेले स्रोत नष्ट करावेत आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणा पूर्णपणे यासाठी सज्ज झालेली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. गेल्या 1 महिन्यापासून नवाची या गावामध्ये चिकनगुनियाची म्हणजे संशयित चिकनगुनियाची साथ पसरलेली आहे. परंतु या ठिकाणी धमानं प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बिपिन सोनवणे आणि त्यांची टीम गेल्या 15 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी सतत या जनतेची सेवा देत आहे. तसं पाहायला गेलं तर सदृश चिकनगुन्ह्याचा आजार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु आरोग्य विभागाची जी टीम आहे या टीमने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं काम केलेलं आहे आणि लोकांना दिलासा दिलेला आहे. ज्यांना थोडासाही त्रास झाला असेल तरी तात्काळ त्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र धमान्याला किंवा शिंदखेड्याला उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि उपचार घेतलेला आहे. बऱ्यापैकी आता पेशंट चांगले झालेले आहेत. काही 8-10 पेशंट फक्त आता धमानं किंवा शिंदखेड्याला ॲडमिट आहेत. परंतु उपचार व्यवस्थित आहेत, कोणाच्या जीवाला धोका नाही आहे. एक आरोग्य टीम चांगली काम करते हे आम्हाला दिसतंय. परंतु प्रशासनाने म्हणजे पाहायला गेलं तहसीलदार, BDO साहेब, कलेक्टर मॅडम, CO साहेब यांनी पण या गावाला भेट देऊन किंवा इतर राजकीय नेते यांनी पण या गावाला भेट देऊन या गावाला धीर द्यायचं काम करायला पाहिजे होतं. परंतु अजून कोणी भेट दिलेली नाही. परंतु मी या ठिकाणी खरंच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचं कौतुक करतो, कारण या ठिकाणी सगळे पेशंट उभे आहेत. या सगळ्या पेशंटांनी या गावकऱ्यांनी सांगितलं की आमची जी डॉक्टरांची टीम आहे ही दिवसभर आमच्यासाठी तर सतत म्हणजे जीव धोक्यात घालून त्यांना पण आता यांच्यापैकी यांना चिकनगुन्हा यांना पण झालेला होता. म्हणजे कोरोना काळ असो किंवा कोणत्याही साथीचे रोग असो किंवा जे एकमेकांच्या मच्छरपासून पसरणारे जे आजार आहेत ते एकमेकांना होऊ शकतात असा धोका पत्करून सुद्धा या ठिकाणी ही टीम चांगल्या पद्धतीने काम करते. मी या टीमला खरंच धन्यवाद देतो आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की अजून हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून परंतु जे उपचार करता येतील ते करायला पाहिजे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी रुचिता मॅडम, पवार मॅडम या सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांना काही सूचना देऊन गेलेल्या आहेत. परंतु अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या गावामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग जे या ठिकाणी प्रशासक आहेत, सरपंच नाही आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे होती किंवा घ्यायला पाहिजे. गटारी असतील किंवा काही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन जी आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची ते लिकेज होतोय बुवा आणि ते आता दुरुस्त केले गेलेले आहेत. त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि जनतेने पण घाबरून न जाता अशा याला आपण सामोरे गेलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्या गावामधून हा आजार लवकर या डॉक्टरांच्या कष्टाने, मेहनतीने हा आजार नक्कीच घालवला जाईल आणि या आजार तालुक्याभर पसरणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.